बाजूला पडतात की काय अशी एक शंका यायला लागलेली आहे। मूळ मुद्दे जे खरे आहेत, मग त्याच्यामध्ये 10 वर्ष मोदी सरकारने काय केलं हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, ज्याला बगल दिली जाते आणि दुसऱ्याच कुठल्या तरी मुद्द्याला महत्त्व देऊन लोकांची दिशाभूल केली जाते। असो, याबद्दल मी माझ्या प्रचार सभांमधून बोलणार आहे। आज मी तुम्हाला जे बोलवलेलं आहे तो विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश, तेलंगणा इथल्या ज्या काही निवडणुका झाल्या, कर्नाटकाची निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या वेळेला मी आपल्या सगळ्यांशी बोललो होतो आणि त्याच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी विचारणा केली होती। कारण हा व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवतो, कारण माझ्या फोनमध्ये व्हिडिओ आहे। कदाचित आता तुम्हाला मी तो फोनमध्ये असल्यामुळे दाखवू शकणार नाही, पण हा जो व्हिडिओ आहे त्याचा आवाज नाही। बूथ में बटन दबाओ ना, तब जय बजरंगबली बोल करके सजा दे देने। पक्का दोगे ना? माताएं बहनें, विशेषकर आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना? करना है या नहीं करना है? खर्चा होगा ना? होगा ना? मगर मैं कहता हूं नहीं होगा। आप 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो। भाजपा मध्य प्रदेश सरकार सभी को बारी बारी फ्री ऑफ कॉस्ट अयोध्या में रामलल्ला का दर्शन करा देगी। मला वाटतं आपल्या माध्यमातून हा आवाज जनतेपर्यंत पोहोचला असेल। हे परत तुम्हाला ऐकवण्याचं कारण असं की त्याच वेळेला आम्ही निवडणूक आयोगाकडे एक विचारणा केली होती, तक्रार नव्हती केली, विचारणा केली होती आणि त्याला कारणही तसंच होतं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवडणूक लढवण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाने अटलजी पंतप्रधान असताना काढून घेतला होता। त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवायला देखील बंदी केली होती। याचं कारण त्या काळात त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला असा त्यांच्यावरती करप्ट प्रॅक्टिस असा ठपका ठेवून हा निर्णय घेतला होता। आणि मग त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती हे जे आपले पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री उघड धार्मिक प्रचार करतायत, हा प्रचार आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती की अशी काही आपण यांना सूट दिलेली आहे का, किंवा निवडणुकीच्या कायद्यामध्ये काही बदल केला आहे का, की पूर्वी हा आमचा अनुभव आम्हाला आल्यानंतर आज तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बजरंगबली की जय बोलून बटन दाबा सांगतायत। अगदी कचा नाही बोलले तरी बटन दाबा बोलतायत। अमित शहा, तुम्ही आमचं सरकार आणल्यानंतर रामलल्लाचं दर्शन मोफत करू असं आश्वासन देत आहेत। हा निवडणूक आचारसंहितेमध्ये मान्य केले गेलेला नियम आहे, त्याच्यात बदल केलाय का हे आम्हाला पाहिजे होतं। त्याच्याबद्दल परत एकदा स्मरणपत्र देऊनही निवडणूक आयोगाकडनं आम्हाला काही उत्तर आलं नाही आणि आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही एकतर उत्तर द्या आणि उत्तर दिलं नाही तर मात्र तुम्ही हा नियम बदललाय असं गृहीत धरून आम्ही देखील जर का उद्या असा प्रचार केला तर आमच्यावरती तुम्हाला कारवाई करता येणार नाही। अन्यथा जर तसा नियम बदलला नसेल तर यांच्यावरती काय कारवाई केली ते आम्हाला सांगा। आता आज हा विषय पुन्हा काढण्याचं कारण असं की गेल्याच आठवड्यामध्ये आमची निशाणी आता